नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे पोलीस भरतीची जाहिरात आहे. त्याचा जी-आर जो आहे, तो ऑफिशियल जी-आर जो आहे, तो गृह विभागाने प्रसिद्ध करण्यात आलेला. आता बघा ते जी-आर आहे, तर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई, कारागृह विभागातील कारागृह शिपाई रिक्त पदांकरिता प्रक्रिया राबवण्याबाबत ही मान्यता देण्यात आलेली आहे. आता हा जी-आर तुम्ही इथे जी-आर नंबर बघू शकता. आजचाच आहे 20 तारखेचा जी-आर आहे हा. या हे त्यांचे रेफरन्सेस दिलेले असतात. आता याच्यात बघा की महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई तर याच्यामधील एक एक 2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेली जी पदं आहेत ती पदे 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदं साठी राबवली जाणारी ही माहिती आहे. तर हा 12 तारखेला तुम्ही काय करू शकता की मंडळाच्या बैठकीमध्ये त्याच्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आता बघा रिक्त झालेली पदं आता इथं बघा पदांची संख्या दिलेली आहे यांनी. तर पोलीस शिपायासाठी आहेत 12,399 पदं आहेत. पोलीस चालक शिपाईसाठी 234 पदं आहेत. बॅट्समनसाठी 25 पदं आहेत. एस-आर-पी-एफ 2,393 पदं आहेत. कारागृह शिपाई 580 अशी 15,631 पदांना ही मान्यता देण्यात आलेली आहे. आता या जी-आर मध्ये जर पुढे गोष्टी जर बघायला झाला, तर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की सरळ कोट्यातील रिक्त पदे 50% ची अनुमती आहे, ऑलरेडी आहे. आणि त्याच्यानुसार जी रिक्त पद आहे 100% तातडीने भरण्याची आवश्यकता आहे. त्याच्यानुसार 15,631 पदांना 100% पदांना काय करणार की रिक्त पदांना भरायची परमिशन ही वित्त विभागाकडून देण्यात आलेली आहे. त्याचा जो जी-आर आहे तो त्यांनी सांगितलेला आहे. आता ही जी परीक्षा होणार ती OMR बेस्ड होणार आहे म्हणजे जी की ऍक्च्युअली जशी परीक्षा तशीच परीक्षा होते ही. त्याच्यानंतर ना ज्या विद्यार्थ्यांची वय म्हणजे 2022 आणि 23 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आले नाही त्या विद्यार्थ्यांना काय करतात की फॉर्म भरता येणार आहे. याची फी जी आहे तर ओपन साठी ₹450 असणार आहे आणि कॅटेगरीसाठी ₹350 ही अशी ही फीस असणार आहे. त्याच्यानंतर ना प्रोसेस कशी असणार आहे बघा. तर एकत्रित अर्ज करायचा आहे विद्यार्थ्यांना. एकत्रित अर्ज केल्यानंतर ऍप्लिकेशन छाननी होईल. त्याच्यानंतर कंपनीची निवड वगैरे हे सगळे जे आहेत ते काय करतील की हे जे आहे ते अपर पोलीस महासंचालक यांच्याकडे ही हे करणार आहेत ते. त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपण तर ही ओके ठीक आहे. तर हेच एवढंच होतं. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.